माझे नाव तनिष्का सुरेश माने. माझा विषय मी जिजाऊ बोलते. होय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हाला लाभलं ही आई जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, या मराठी मातीच्या उमऱ्यावर अनेक परकीय सतत थयाथया नाचत होत्या. मराठी मुलगाचं सैन्य मुघलांच्या आरमारात खिप्पत पडलेलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता. अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या माडसरांनी आणि लखुजी राजांच्या घरी आम्ही जन्माला आलो तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या आल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखरही वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. युद्धकला आम्ही शिकलोच होतो. त्याचबरोबर 700च्या वर मुलींची आम्ही एक फौज तयार केली होती. सकाळी सकाळी जेव्हा आम्ही रपेट करायला जायचो, गावाकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या. काही म्हणायच्या, कसं होणार या पोरींचं. पण आम्ही निश्चय केलेला, स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. म्हाडसा राणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषाही शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी आणि कन्नड. रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा, पुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं. आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड. आम्ही तलवार चालवतो कोणासाठी, परक्याची चाकरी आम्ही का करायची. झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण, आणि मिळून येतो तो शाबादशाह. कसला आलं आणि कसलं आलंय पारतंत्र्यातलं मुर्दात जगणं. हे सगळे विचार आमच्या मनात एक वादळ निर्माण करत होते. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारलं, हे कोणी का संपत नाही, आपण स्वतःसाठी का झुंजत नाही. लखुजी राजांनी उत्तर दिलं, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे बघून तुकाड्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गजने ढाल तलवारी लढवल्या. हा समाज एक संघ नाही, तो विखुरला गेला आहे. जात धर्माची उतरट पक्की झाली आहे. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा समाजाला बांधून ठेवतो तो एक संघ स्वातंत्र्य विचार. आम्ही पुन्हा विचारलं, एक विचारासाठी काय करावं. शब्दांची जुळवणी करत वडिलांनी पुन्हा उत्तर दिलं, बाळा, जिथे रयताचा छळ होता, रक्ताचे पाटे होतात, जिथे गवतालाही भाले फुटतात, माती तुम्हाला सहस्त्र कोंबांना जगण्याचं दान मिळतं ते स्वातंत्र्याच्या सूर्यामुळं. पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात. अहो, मुर्दा शरीराला जागं करावं लागतं. हातात पेटत्या मशाली न्याव्या लागतात. एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. शहाजीराजेंना आमचा हा विश्वास ठाऊक होता. शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं. आम्हाला विलक्षण डोहाळेही लागले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबते ही नको होती. आमचं डोहाळेच वेगळं होतं. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते, धनुष्यबाण, तलवार हाती चिलकत चढून लढाया करावेसे वाटत होते. आम्हाला एकूण 6 अपत्य झाली. पहिले संभाजीराजे, नंतर 4 आणि शेवटचे शिवाजीराजे. शिवाजीराजे युद्धकलेत पारंगत होते. लखुजीराजे विजापूरच्या दरबारात सरदार असल्यामुळे तेथे येणं जाणं असायचंच. बऱ्याच वेळेला करमणुकीसाठी दरबारात नाचगाण्याचे कार्यक्रमही होत असायचे. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजेंनी शिवरायांना विचारले, बाईचा नाच बघायला याल का. शिवबा ठरले मात्र बघा ते आमच्याजवळ येऊन आम्हाला विचारू लागले, आऊसाहेब, आमच्या इथे नाचणारी बाई आली, आम्ही तिचा नाच बघायला जाऊ का. हे ऐकून शिवबांचे लक्ष विचलित होत असल्याचं आम्हाला जाणवलं. आम्हाला चीड आली, आमचा संताप झाला. आम्ही त्याच्या जवळ गेलो आणि एक लगावून दिली आणि बोललो, बाळा, स्त्री ही नाचवायची नाही, ती वाचवायची असते. स्त्री ही जगवायची असते. शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत होते. त्यांना आम्ही लहानपणापासून शिकवले, कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्माच्या आहारी सुद्धा जायचं नाही. माणसांना माणसांप्रमाणे वागायचं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. इथे कोणी उच्चही नाही आणि कोणी नीचही नाही. इथे अत्याचार चालणार नाही. संभाजीराजे कनकगिरीच्या युद्धामध्ये कपटाने मारले गेले. अखेर शिवरायांनी वाघनकाच्या पोटात घुसवून त्याचा पुतळा बाहेर काढला. मोठ्या धामधुमीने शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. अशा प्रकारे
सत्ता प्रस्थापित करण्यात आम्हाला यश मिळाले. यापुढे मात्र आमचा कार्यकाळ आम्हाला संपत आल्याची जाणीव होऊ लागली. हळूहळू आम्ही क्षीण होत होतो. आमचं शरीर थकत चाललं होतं. अखेर सराट्याच्या लाडक्या राजाला